कसे आहात सगळे? अंजलीज किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ही रेसिपी बघूया. तर सर्वप्रथम मी वांगे घेतलेले अर्धा किलो. त्या वांग्याची मी पूर्ण देठ कट करून घेतलेले आहेत. जे आपण भाजी करायला घेतो तसं नाही, पूर्ण कट केलेले. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता कसे मी कट केलेले आहेत. तर मी कढईमध्ये वांग्यांना तेल लावून हे भाजून घेते. वाफ दिली तर हे एकदम मऊ होतं वांग्याचं भरीत, म्हणून मी ह्याला तेल लावते जेणेकरून ते कढईला चिटकणार नाही आहे. आणि बारीक गॅसवरती मी हे सगळे वांग्यांना तेल लावून कढईमध्ये ठेवलेलं आहे. यावर आपण एक ताट झाकून ठेवूया. 10-15 मिनटानंतर वांग्याचा असं तडतड आवाज पण येतो. तर असे होतात वांगे. तर ह्याला परत पलटी करून घ्यायचं आपल्याला दुसऱ्या साईडला. दहा 15 मिनटांमध्ये होऊन जातं हे व्यवस्थित. आवाज ज्यावेळेस येईल तडतड असा आवाज येतो ते वांगे शिजतात ना, एकदम मऊ शिजतात, त्याच्यामुळे तो तसा आवाज येतो. आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही आहे टाकायचं. पूर्ण वांग्यांना तेल लावूनच व्यवस्थित ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. ते पहा आता सगळे आपण पलटी करून घेतलेले. आपण परत ही दुसरी बाजू व्यवस्थित शिजण्यासाठी परत एकदा आपण ह्याला झाकून ठेवतोय. 10 मिनटं परत अजून आपण झाकून ठेवतो. 10 मिनटानंतर हे वांगे पहा असे झालेले. तर आपण आता हे वांग्यांवरची जी साल आहे ती काढूया. तर हे पहा सगळ्या वांग्यांचे मी साल हळूहळू काढले थंड झाल्यावर. त्याच्यामध्ये आता आपल्याला किडलेलं वगैरे वांगं आहे का ते पण चेक करून घ्यायचं आहे. तर यासाठी आपण 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर थोडी. तर याच्यामध्ये मी 3 पळी तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये 1 स्पून जिरं टाकलेलं आहे. जिरं थोडंसं लालसर झाल्यासारखं वाटलं की आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा चिरलेला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आपण हिरवी मिरचीचं तर नेहमीच बनवतो, पण हे लाल मिरचीचं खूप कमी लोक बनवतात, पण हे पण खूप टेस्टी लागतं खाण्यासाठी. हिरवी मिरचीचं जे आपण बनवतो त्याच्यामध्ये आपण टोमॅटो नाही टाकत, ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकतो. तर आपण हा कांदा बारीक गॅसवरती लालसर होईपर्यंत भाजून घेतोय. आपण याच्यामध्ये आता कांदा लालसर झाल्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो टाकतोय. आपलं टोमॅटो पण आता शिजलेलं आहे. तर आपण याच्यात 2 स्पून लाल मिरची पावडर टाकतोय. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर 2 स्पून टाका. जर कमी तिखट असेल तर 1 स्पून टाकलं तरी चालेल.
1 स्पून आपण मीठ घेतलेलं आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित आपल्याला हलवत राहायचं जेणेकरून हे चिटकलं नाही पाहिजे. आता आपण याच्यामध्ये 2 स्पून गरम मसाला टाकतोय. असेल तर टाका, नसेल गरम मसाला तरी तुम्ही नाही टाकला तरी चालेल. आणि याच्यामध्ये आपण जे वांग साल काढून ठेवलेलं ते टाकतोय. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं हलवून घेऊन आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. आणि आता थोड्या वेळासाठी हे व्यवस्थित बारीक गॅसवरती मिक्स करत राहायचं आहे. खूप थोड्या वेळामध्ये होणार आहे हे वांग्याचं भरीत. आणि एकदम खाण्यासाठी पण सॉफ्ट राहतं. जर आपण चुलीतलं केलं तर थोडेसे वांगे वगैरे कच्चे राहण्याचं चान्सेस राहतात, कोणती एक बाजू वगैरे, किंवा गॅसवरती पण आपण फ्राय करतो त्यावेळेस पण ते कडक राहण्याचे चान्सेस असतात. ते पूर्ण व्यवस्थित सॉफ्ट होत नाही आहे. तर आपण कढईमध्ये अशी वांगे जर फ्राय करून घेतली, थोडीशी वाफलून घेतली, तर खूप सॉफ्ट होतं हे वांग्याचं भरीत. हे पहा, सगळं व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मसाला मी लावून घेतलेलं आहे व्यवस्थित. हे पहा, आता आपल्याला इथं काही झाकून वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. फक्त हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. हे पहा, एकदम सगळं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. हे बघू शकताय तुम्ही आता. हे पहा, झालेलं आहे आपलं आता वांग्याचं भरीत तयार. तर तुम्ही हे गरम भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकतात. रेसिपी आवडली तर नक्की बनवून एकदा ट्राय करा. कशी वाटल्यास कमेंट करा. आजची रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद.